श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 8 एप्रिल वार सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत सोमवती अमावस्या. सोमवती अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची आणि सर्वश्रेष्ठ अमावस्या मानली जाते. जी अमावस्या सोमवारी येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोन तिथींना विशेष महत्त्व दिलं जातं. अमावस्याच्या दिवशी दानाला आणि स्नानाला खूप महत्त्व आहे. म्हणून या दिवशी आपल्याला झालं तर आवर्जून पवित्र गंगेवरती स्नान करायचं आहे. ज्यांना पवित्र गंगेवरती स्नान करणं शक्य नसेल अशांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत आणि त्याने स्नान करायचं आहे. कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत याबद्दलचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. तुम्ही तिथून नक्कीच पाहू शकता. म्हणजे तुम्हाला सुद्धा पवित्र गंगेवरती स्नान करण्याचं पुण्य प्राप्त होईल. या दिवशी दान केल्याने आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. उद्या सौभाग्यवती स्त्रियांनी तसेच ज्या मुलींचे लग्न झालेले नाहीत त्या मुलींनी हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर तुम्हाला अशा ठिकाणी 2 हिरव्या बांगड्या ठेवायच्या आहेत. या बांगड्या ठेवल्याने तुमची मानप्रतिष्ठा वाढेल, तुमच्या पतीची प्रगती होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्याचबरोबर लग्न न झालेल्या मुलींनी हा उपाय केला तर त्यांच्या मनासारखा जोडीदार त्यांना मिळेल, त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. त्याचबरोबर त्यांचे विवाहाचे योग जुळून येतील. यासाठी आपल्याला उद्या हा उपाय करायचा आहे. मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय फक्त सोमवती अमावस्येलाच करता येतो. यामुळे तुम्हाला आवर्जून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर कोणता उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, सोमवती अमावस्या ही सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते. या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी व्रत करायचं आहे. हे व्रत केल्याने तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये सुख शांती येत असते. त्याचबरोबर अखंड सौभाग्य प्राप्त होतं. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर अविवाहित ज्या मुली असतात त्यांनी हे व्रत केलं तर त्यांच्या मनासारखा जोडीदार त्यांना मिळत असतो. त्यांचे लग्नाचे योग हे जुळून येत असतात. यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून व्रत हे करायचं आहे. हे व्रत करून तुम्हाला माता पार्वती आणि भगवान शिव यांची विधिवत पूजासुद्धा करायची आहे. तर पहा, तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे उद्या सकाळी उठून तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नान केल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. या कलशामध्ये तुम्हाला थोडंसं दूध, काही पाणी आणि अगदी चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे पाणी घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. तिथं गेल्यानंतर तुमचा फेस हा उत्तरेकडे असावे आणि हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. हे जल अर्पण करत असताना तुम्हाला नमः शिवाय नमः शिवाय या मंत्राचा जप करत हे जल अर्पण करायचं आहे. यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान शिवांना प्रार्थना करायच्या आहेत. तुमच्या विवाहिक जीवनात सुख शांती समृद्धी कायम टिकून राहावी. जर नवरा बायकोची सतत भांडणं होत असेल, एकमेकांचं पटत नसेल, तुम्हाला घरामध्ये मान सन्मान दिला जात नसेल तर तशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि हा उपाय करायचा आहे. यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 2 हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत आणि या 2 हिरव्या बांगड्या घेऊन तुमच्या शेजारी जिथे कुठे देवीचं मंदिर असेल, माता पार्वतीचंच असायला पाहिजे असं नाही, असेल तर तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकतात, अतिशय उत्तम. परंतु आता प्रत्येकाच्या शेजारी किंवा गावात माता पार्वतीचं मंदिर हे नसेल तर जे मंदिर तुमच्या गावामध्ये असेल, मग ते सप्तशृंगी असेल किंवा इतर प्रत्येक गावामध्ये एकतरी देवी ही प्रसिद्ध असतेच, तर त्या देवीच्या मंदिरात जायचं आहे आणि या 2 बांगड्या तुम्हाला घेऊन जायच्या आहेत. हळदी कुंकू घेऊन जायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे. 2 बांगड्या तिथे तुम्हाला देवीला अर्पण करून यायच्या आहेत आणि यानंतर तुमच्या मनातली इच्छा तुम्हाला बोलून घरी यायचं आहे. असं केल्याने सौभाग्यवती स्त्रियांना त्यांच्या विवाहिक जीवनात आनंद येतो. त्यांचा पती त्यांना मान द्यायला लागतो. त्यांच्या पतीची प्रगती होत असते. घरामध्ये जर तुम्हाला सासू सासरे किंवा पती काही गोष्टींवरनं बोलत असेल, सतत तुम्हाला
त्रास देत असेल तर यासारख्या अडचणी दूर होतात असं म्हटलं जातं। म्हणून हा उपाय सौभाग्यवती स्त्रियांनी आवर्जून करायचा आहे। त्याचबरोबर आता ज्या लग्न न झालेल्या मुली असतात त्यांनी काय करायचं आहे बघा, त्यांनाही त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळावा किंवा चांगला पती मिळावा किंवा त्यांचे लग्नाचे विवाह हे जुळून येत नसेल, विवाह जुळणीमध्ये काही अडचणी येत असेल तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक पाट घ्यायचे आहे। पाटावरती तुम्हाला माता पार्वती आणि भगवान शिवांचा फोटो ठेवायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला त्यासमोर 3 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत। या सुपाऱ्या चांगल्या असायला हव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा अगोदर पूजेमध्ये वापरलेल्या सुपाऱ्या तुम्हाला घ्यायच्या नाही। तर या 3 सुपाऱ्या तुम्हाला, एक गणपती बाप्पा, दुसरे भगवान शिव आणि तिसरी माता पार्वती, अशा पद्धतीने या 3 सुपाऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत। या सुपाऱ्यांवरती तुम्हाला विधिवत पंचामृतने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे। सुपाऱ्या स्वच्छ पुसून काढायच्या आहेत, अक्षता घ्यायच्या आहेत आणि पाटावरती थोडेसे अक्षता टाकून त्यावरती तुम्हाला या 3 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत। त्या सुपाऱ्यांना हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे, फुलं अर्पण करायचे आहेत, धूप दीप अगरबत्ती तुम्हाला वळून घ्यायच्या आहेत। आणि यानंतर त्या 2 हिरव्या बांगड्या आहेत, तर त्या 2 हिरव्या बांगड्या तुम्हाला ज्या सुपारीला तुम्ही माता पार्वतीचं प्रतीक मानलेलं आहे तर त्या सुपारीसमोर तुम्हाला या 2 हिरव्या बांगड्या ठेवायच्या आहेत। त्याचबरोबर तुम्ही सौभाग्यवतीच्या वस्तू जसे की आरसा, कंगवा, हळदी कुंकू, हिरवं वस्त्र हे सुद्धा तुम्ही ठेवू शकतात। ही सगळी पूजा करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता पार्वतीला प्रार्थना करायची आहे की तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असेल, यामुळे तुमचा विवाह जुळत नसेल, जुळलेला विवाह सतत मोडत असेल किंवा मनासारखा पती मिळावा, यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सायंकाळच्या वेळी त्या वस्तू तुम्हाला उचलायच्या आहेत। ही 2 हिरव्या बांगड्या, त्याचबरोबर तुम्ही काही वस्तू अर्पण केल्या असतील तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत। ती सुपारीसुद्धा तुम्हाला उचलायची आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या शेजारी जिथे कुठे लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा एखाद्या देवीचं मंदिर असेल किंवा माता पार्वतीचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला ठेवून यायच्या आहे आणि पुन्हा एकदा तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करून घरी यायचं आहे। तर असा हा उपाय तुम्ही फक्त सोमवती अमावस्येलाच करू शकता, इतर अमावस्येला हा उपाय जो आहे तर तो करता येत नाही। यामुळे सर्व स्त्रियांनी उद्याच्या दिवशी व्रतासोबत हा एक उपाय नक्कीच तुमच्या स्वतःसाठी करा, त्याचा तुम्हाला फरक हा नक्कीच दिसून येईल। आता ज्या 2 सुपाऱ्या तुम्ही तिथे पाटावरती ठेवलेल्या होत्या तर त्या काय करायच्या, तर त्या तुम्हाला उचलायच्या आहेत आणि उचलून त्या तुम्हाला जेव्हा तुम्ही गणपती मंदिरात जाल तेव्हा गणपती मंदिरामध्ये 1 सुपारी ठेवून यायची, दुसरी सुपारी जेव्हा तुम्ही शिव मंदिरात जाल तेव्हा तिथे दुसरी सुपारी तुम्हाला ठेवून यायची आहे। तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।